श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्योतमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधराय शुभ्रवस्त्रावृताय वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमित्कृपातमो वन्दे परमानन्दं माधव। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघु। चातुर्मासानिमित्त आपल्या भोईरवाडीतील उपासना केंद्रामध्ये ग्रंथराज दासबोधावरती विवेचन सुरू आहे। काल तिथे प्रवचनही केलं उपासना केंद्रामध्ये, परंतु तो तयार झालेला व्हिडिओ अपलोड करायला गेल्यानंतर चुकून तो डिलीट झाला आणि त्यामुळे कालचं प्रवचन आपल्याला वरती या यूट्यूबला टाकणं शक्य झालं नाही। आज द्वादशीला प्रवचन नाही आहे मंदिरामध्ये, म्हणून विचार केला की कालचंच मंदिरात झालेलं प्रवचन आपण आज घरून करू आणि ती झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू। दशक तिसरा, समास 10वा, ओवी क्रमांक 21। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ वळे उद्धरिले पूर्वजतेही श्रीराम। स्वतः उद्धरून गेले, अनेक पिढ्यांचा उद्धार केला। आपण स्वये तरले जनासीही उपेगा आले, कीर्तन श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम। आपण स्वतः तर तरुण गेलेच, पण अनेकांना मार्गदर्शक झाले। कीर्तन श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम। त्यांनी जी कीर्तनं केली, प्रवचनं केली, सत्संग केले, त्यामुळे अनेक अभक्त हे भक्तिमार्गाकडे वळले। अभक्त भावा कीर्तना श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम। धन्यतयांची जननी जे लागले हरिभजने, तेहीच एक जन्मजने सार्थक केला श्रीराम। त्यांचे आईवडील धन्य आहेत, ज्याने आपला देह सार्थक केला। तयांची वर्णो काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पारदुःखाचा श्रीराम। बहुता जन्माचे शेवटी जेणे चुके आटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम। या नाशवंत देहाच्या योगानेच तो परमात्मा प्राप्त करून घेण्याची कला गुरु आपल्याला शिकवतात। म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडले हरिनिधान, अनंत जन्मेन जन्मांतरी जे पुण्य फळासे आले श्रीराम। आयुष्य ही चिरत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनी आलोटी आनंदाची करावी श्रीराम। हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे श्रीराम। धरून ईश्वराची कास केली संसाराचे नैराश्य, तया भाविका जगदीश सभाय सांभाळी श्रीराम। जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोधोने पडते श्रीराम। जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, ज्याला संसारातलं दुःख नाही का आहेच की, पण गुरुची कृपा झाल्यानंतर त्या दुःखाकडे पाहण्याची याची दृष्टी बदलते
आणि विवेकपूर्वक विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की माझ्या वाट्याला आलेले जे दुःख आहे ते इतरांच्या वाट्याला आलेल्या दुःखापेक्षा खूपच कमी माझ्या वाट्याला भगवंताने दिलेलं आहे असं त्याच्या लक्षात येतं. समजा एखाद्याचा हातपाय मुरगळला तर तो किती दुःख करत बसेल, काय देवा माझा हातपाय मुरगळला, अमुक झाला तमुक झाला. पण तो ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जातो आणि कोणाचा हात तुटला आहे, कोणाचा पाय तुटला आहे, कोणाचं काही झालं आहे, अशा कोणी ॲक्सिडेंटमध्ये काही फ्रॅक्चर झालं आहे पाहिल्यानंतर मग तो म्हणतो देवा त्यांच्या वाट्याच्या मानाने माझ्या वाट्याला दुःख कमी आलं आहे. म्हणजे इथे काय झाला, त्याचा विवेक जागृत झाला. आणि विवेक जागृत झाल्यामुळे ते संसारातलं दुःख त्याला ते परमसुख वाटतंय. विवेक विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे निपडत मूर्ख लोधोने पडते. श्रीराम दयांचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगते स्वानंद सोहळा. दयांचा जना वेगळा ठेवा अक्षय. श्रीराम ज्यांना भगवंताविषयी जिव्हाळा आहे, प्रेम आहे, त्यांना काय मिळतं? आनंद मिळतो, स्वानंद. आनंद हा आपल्याजवळच आहे. आपण तेवढ्या बाह्य गोष्टी शोधतो. बाहेरच्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद देण्याचं सामर्थ्य असतं. अत्यंत हौशेने घेतलेल्या वस्तू शेवटी माळ्यावर गेल्या नसत्या. माळ्यावर का गेल्या? त्यांची आनंद देण्याची कपॅसिटी संपली म्हणून आपण त्या भंगारमध्ये टाकल्या, माळ्यावर गेल्या. मग तो आनंद काय त्या वस्तूत असता तर अजूनही मिळाला असता. आनंद वस्तूत नाही, आनंद हा आपल्यामध्येच आहे. तो आपण त्याला बाहेर शोधतोय म्हणून. तया असभावली नरदेह पेटी, केली ईश्वरेशी साठी. हे रे अभाविके करंटी, नरदेह गेला श्रीराम. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदली नेले. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे श्रीराम. अवचिटे म्हणजे अचानक एखाद्याला समोर सुवर्णाने भरलेला, म्हणजे अचानक तो रस्त्याने चालला होता, वाटेत एक सुवर्णाने भरलेला एक मोठा हंडा वाटेत होता. आता तो त्याला मिळायला पाहिजे ना, पण त्यावेळेला त्याला बुद्धी काय होते, आंधळी माणसं कशी चालत असतील असे म्हणून तो डोळे मिटून पुढे जायला लागतो आणि अवचिता सापडलेला हा धनाचा हंडा तो त्याला मुकतो. तसं 184 आपण फिरत राहिलो या चक्रातनं बाहेर पडण्यासाठी. आता अवचिता काय लाभला? हा नरदेह लाभला. आता त्या नरदेहाचं सार्थक करायच्याऐवजी ह्याला काय होतं आहे, तर त्या सुखातच गुंतून पडला आहे. ज्याचे त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सोंगडी. त्याच्यात तो गुंतून पडल्यामुळे काय होतं, ज्या कारणासाठी हा परमात्म्याने देह दिला आहे त्याचंच त्याला विस्मरण होऊन जातं. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल गेले. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे श्रीराम. बहुतटपांचा साठा, तेने लाधला परिसगोटा. अवचटे निधान लागले म्हणजे काय? एक मेंढपाळ होता, त्याला वाटेमध्ये एक रत्न सापडलं, पण त्याला त्या रत्नाची किंमत काही माहीत नव्हती. त्याने त्याला एक दोरा बांधला आणि त्या मेंढीच्या गळ्यात तो घातला. आता तो गाई बकरी सगळे चरायला घेऊन जायचा. त्या मेंढीच्या गळ्यात घातल्यानंतर काय झालं, त्याला त्याची किंमत माहीत नाही. आणि मग तिकडे एक व्यापारी चालला होता, त्याने ते रत्न पाहिलं, बहुमूल्य रत्न. त्याने विचारलं, अरे हे काय घातलं आहे त्यात बकरीच्या त्या मेंढीच्या गळ्यामध्ये? तो म्हणला, काय नाही, दगड सापडला होता तो घातला आहे. तो म्हणला, हे केवढ्याला देणार? केवढ्या काय म्हणले, दगडाला काय किंमत असते का? तुम्हाला काय द्यायचं ते द्या म्हणाले. त्याने काही त्याला 10-20 रुपये दिले असतील. आता बघा, त्याच्या पूर्वभाग्याने त्याला ते रत्न मिळालेले आहे, पण याला रत्नाची किंमत कळली नाही. ते कवडीमोल भावाने त्याने विकून टाकलं. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल गेले. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे श्रीराम. बहुतटपाचा साठा, तेने लाधला परिसगोटा. परितो ठाईचा करंटा, भोगोचे नेणे श्रीराम. त्याला परीस लाभला, पण त्याला माहितीच नाही हा परीस. म्हणजे परीस आहे माहिती आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा माहीत नाही.
एका कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं की परीस लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं. मग एका श्रोत्याने बोटवरती केलं, म्हणले आमच्याकडे परीस आहे, तो लोखंडाच्याच पेटीत आहे, पण अजून काही त्याचं सोनं झालेलं नाही. कशाचं? त्या पेटीचं. ते म्हणले असं कसं होईल? लोखंडाचा स्पर्श झाल्यावर त्या लोखंडाचं सोनं व्हायला पाहिजे. तुझ्याकडे परीस असून त्या लोखंडाच्या पेटीमध्ये असूनसुद्धा का होत नाही? म्हणले उद्या येताना घेऊन ये. त्याप्रमाणे तो श्रोता दुसऱ्या दिवशी येताना ते लोखंडाच्या पेटी, आतमध्ये परीस आहे, तशीच ती लोखंडाची पेटी आणली. श्रोत्याने येताना आपापल्या घरच्या लोखंडी वस्तू आणल्या, त्या बघू म्हणले असला आणायचा जर परीस तर त्याला लावून आपल्या लोखंडाच्या वस्तूचं सोनं करू, अशाने त्याने आणलेलं होतं. आता परीस नव्हता का त्या पेटीत? होता. पण काय होतं? तो परीस एका वेलवेटच्या कापडामध्ये गुंडाळला होता, त्याच्यावरती आणखीन एक, त्याच्यावर असे 5-6 थर होते वस्त्रांचे, आणि त्याच्यामध्ये तो लोखंडाच्या पेटीत ठेवलेला होता. त्या सत्पुरुषाने काय केलं? त्यातली बाकीची सगळी वस्त्र काढून टाकले आणि तो परीस त्या लोखंडाच्या पेटीला स्पर्श केल्यावर त्याचं सोनं झालं. म्हणजे परीस लोखंडाच्या पेटीतच होता, पण त्याचा स्पर्श त्याला होत नव्हता. तो गुरुकृपेने झाला. म्हणजे कसा? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकल सुखांचा आरामो. माऊली सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकल सुखांचा आरामो, आणि भ्रांतासी कामो विषयावरी. पाहे पा दुग्ध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, ते सोडून या गोचिड अशुद्ध काय न सेविती. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकल सुखांचा आरामो, आणि भ्रांतासी कामो विषयावरी. तसं म्हणाले आतमध्येच परमात्मा बसलेला आहे. मग या देहाचं सोनं का नाही झालं? म्हणजे या देहाला का महत्त्व प्राप्त झालं नाही? म्हणजे त्या आत्मारामाची आपली गाठ पडली नाही म्हणून झाले नाही. न गुरु आल्यानंतर हे सगळे जे विकल्पामध्ये गुंतलेलं आहे ते विकल्प सगळे मनातले काढून टाकतो, आणि मग त्या अंतरात्म्याची आणि आपली गाठ पडते, आणि मग सगळं दुःख नाहीसं होऊन जातं. आयुष्याचं सोनं होतं. बहुत तपाचा साठा तेने लादला परिसगोटा, परितो ठाईचा करंटा, भोगोच नेणे श्रीराम. तैसा संसारासा आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाच गेला, हात झाडून श्रीराम. श्री गणेशाय नमः. तैसा संसारासा आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाच गेला, हात झाडून. तो म्हणले मायेमध्ये गुंतून राहिला, आणि शेवटी जाताना काय त्यातलं कोणी बरोबर आलं का? आलं नाही, तो एकटाच गेला. सर्व सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती. या नरदेहाचे निसंगती, बहुत पावले उत्तम गती. एके बापुडी आता याती, वरपडी झाली श्रीराम. याच नरदेहाच्या माध्यमातून अनेकांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली, पण बाकीचे लोक या मायामोहातच गुंतून पडले. या नरदेहाचे लाग वेगे, सार्थक करावे संत संगे. मग या नरदेहाचं सार्थक कशात आहे? सत्संगामध्ये आहे. या नरदेहाचे लाग वेगे, सार्थक करावे संत संगे. नीच योनी दुःख मागे, बहुत भोगले श्रीराम. नीच योनी दुःख मागे भोगले. मागे म्हणजे हे 184 योनी फिरताना अनेक, कधी डुकराच्या जन्माला गेला असेल, कधी कुत्र्याच्या, कधी वानराच्या, कधी सापाच्या, कधी बेडकाच्या, कधी कोणाच्या, अशा ह्या नाना प्रकारच्या योनीमध्ये दुःख भोगून आलेला हा जीव आहे. नीच योनी दुःख मागे, बहुत भोगिले श्रीराम. कोण समयो येईल कैसा, याचा नकळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा, उडवून जाती श्रीराम. कोणता वेळ, कोणती वेळ कधी येईल, कशी येईल सांगता येत नाही. माणूस काय आत्ता बोलता बोलता गेला, तसं काय सांगता येतं कोण कधी जाईल? अहो चहा घेऊन या म्हणून सांगितलं, त्याने चहा टाकला, बायको चहा घेऊन येतो, हा मनुष्य गेला.
म्हणजे माणसाचं आयुष्य कधी संपून जाईल ते सांगता येत नाही. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरोसा. आपल्यावर कधी कोणतं संकट येईल, कोणतं आपत्ती येईल, कोणतं काय येईल, काही सांगता येत नाही. हां, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते, जसे पक्षी दाही दिशाला उडून जात आहेत तसं आपलं हे प्राण पाखरून निघून जाईल. तैसे वैभव सकळ कोण जाणे कैसे वेळ पुत्र कलत्रादी सकळ विघडवून जाते श्रीराम. तसं आत्ता वैभव आहे, पण महापूर आले आणि त्याच्यामध्ये घर गेलं, दुकान गेलं, उद्योग गेला, सगळं वाहून गेलं. कशात? महापुरामध्ये. हां, तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कलत्रादी सकळ विघडून जाते श्रीराम. आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा वियोग होऊन जातो. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. क्षणभर कधी काय होईल काही कशाचीच गॅरंटी नाही, भरोसा नाही. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कलत्रादी सकळ विघडून जाते श्रीराम. भूकंप झाला म्हणा, महापूर आला म्हणा, वादळ आलं म्हणा, वाऱ्यावरती उडून जात असं. पहिली घडे नव्हे आपुले वैसा तरी निघून गेली. आता पूर्वीचे दिवस राहिलेत का? बालपण निघून गेलं, तरुणपण निघून गेलं, प्रौढावस्था निघून गेली. काय राहिले आपल्याजवळ? पहिली घडी नव्हे आपुले वयसा तरी निघून गेली, देह पडताची ठेविली आहे नीचे योनी श्रीराम. मग अजून जर या देहाचं सार्थक केलं नाही तर काय? पुन्हा नीचे योनी म्हणजे 184 योनी फिरून पुन्हा तुम्हाला यावं लागेल. श्वान शुक्राधिक नीचे याती भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी आठाटी भोगिता झालास रे हिंपुटे, तेथून या थोरा कष्टी सुटलास दैवे श्रीराम. मागे गर्भवासाचं दुःख भोगलं, आईच्या गर्भामध्ये असताना यातनं देवाला बाहेर काढ, मी तुझं नाव घेईन असं म्हणत होतास. मागा गर्भवासी अटाटी भोगिता झालास रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलास दैवे श्रीराम. दुःख भोगले आपल्या जीवे तेथे कैची होती सर्वे. आईच्या उदरामध्ये जे दुःख आपण भोगलं त्यावेळेस बाकी कोण होतं? आपण एकट्यानेच ते दुःख भोगलं आईच्या उदरामध्ये. दुःख भोगले आपल्या जीवे तेथे कैची होती सर्वे, तैसेचे पुढे एकले जावे लागेल बापा श्रीराम. जन्माला येताना एकटा आला आणि जातानाही आपल्याला एकटंच जायचं आहे. त्यावेळेला जसं जन्माला येताना आपलं यातलं कोणीच नव्हतं आणि जातानाही यातलं आपलं कोणीच नसणार आहे, आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदे कैची वनिता, पुत्र कलत्राधिक श्रीराम. कुठं आई, कुठे वडील, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे मुलं, कुठे सुना, कुणाला. अरे आपण गेल्यानंतर यातलं कुणीही आपल्याबरोबर येणार नाही, आपल्याला एकट्यालाच जायचं आहे. हेतू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची. अरे सगळी सुखाची सोयरी आहेत. ही सगळी सुखाची सोयरी आहे. अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती श्रीराम. हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नाहीत. म्हणजे सुखाचे आहेत पण दुःखाचे सांगाती नाहीत. कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ, धनकण लक्ष्मी सकळ जाई जणे श्रीराम. कैसा प्रपंच, किती मोठं कुळ आहे, कितीही आपल्याजवळ धन असो, कितीही लक्ष्मी असो, पण हे काही राहणार नाही, सगळं निघून जाणार आहे. कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ, धनकण लक्ष्मी सकळ जाई जणे श्रीराम. कैचे घर कैचा संसार
कासे आकर्षी जोजार जन्मवरी वाहो निभार सेकी सांडोनी जाशी श्रीराम. कसं घर काय ते काय घर बरोबर घेऊन जाणार आहेस का बँकेतले पैसे घेऊन जाणार आहेस का दागदागिने घेऊन जाणार आहेस का मोटरसायकल घेऊन जाणार आहेस. म्हणले तिकडं वरती जाताना मोटरसायकलवर बसून जाईल. आहे का तिथं काय. सजन रे झूठ मत बोलो. हां वहा तो पैदल जाना है. हां तिथे म्हणाले एकट्यालाच जायचं आहे आणि चालत जायचं आहे. कैचे घर कैचा संसार कास्या करसे जोजार जन्मवरी वाहो निभार सेखी सांडोन जासे श्रीराम. कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हावभाव हे सकळे जाण माव माई कमाया श्रीराम. तुला वाटते मी आता तरुण आहे, माझ्याकडे सगळं ऐश्वर आहे, सत्ता आहे, पैसा आहे, धन आहे, अंगामध्ये रग आहे, सगळं आहे. गॅरंटी काय आहे. याच क्षणी मरून गेला तुझं तारुण्य काय कामाचं आहे. काय म्हणते बघा, एच क्षणी मरून जासी तरी रघुनाथ या अंतरलासी. तरुण आहेस, ऐश्वर आहे, सत्ता आहे, पैसा आहे, सगळं आहे. ॲक्सिडेंटमध्ये गेला तर गेला. हां एच क्षणी मरून जासी. हार्ट अटॅक आला आणि गेला. काही त्याला ॲक्सिडेंट व्हायला पाहिजे असं नाही. हार्ट अटॅक आला आणि गेला. तारुण्य आहे, सगळं आहे, पण तरुणपणात हार्ट अटॅकने गेला, काय करणार. म्हणून कशाचा गर्व बाळगू नये. कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हावभाव हे सकळ ही जाण माव माई कमाया श्रीराम. एत क्षणी मरून जासी तरी रघुनाथ या अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी म्हणून या श्रीराम. हे सगळं माझं आहे माझं आहे म्हणतोयस म्हणून हे तुला समजून सांगायचं आहे, तुझं काहीच नाही. हां हे सगळे इथंच ठेवून जायचं आहे. माझं काय, तुझं शरीर तुझ्यावर येणार नाही तर बाकीचं काय तुझ्यावर येणार आहे. हां मग काय येईल. सत्कर्म फक्त तुझ्यावर येणार आहे, कुकर्म फक्त तुझ्यावर येणार आहे. मग काय बरोबर न्यायचं आहे, सत्कर्म न्यायचं का कुकर्म न्यायचं, तुझं तू ठरव. हां तुआ भोगल्या पुनरावृत्ती ऐसे माय बापे किती. अरे अनेक जन्म घेतले, प्रत्येक जन्मामध्ये आईवडील आहेत, बहीण भावंड आहेत. काय आठवतं का म्हणले गेल्या जन्मात तुझी आई कोण होते, तुझे वडील कोण होते, भावंड कोण होते, बायको कोण होती, मुलं कोण होती, काय आठवतं आहे. तुआ भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माये बापे किती. स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम. अनेक जन्म घेतले, प्रत्येक जन्मामध्ये आई वडील बहीण भाऊ बायको मुलं नातवंड सगळं आहे, पण यातलं एकही आपल्याला आठवत नाही गेल्या जन्मात आपलं कोण होतं. स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली. ते तू आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. हे कर्मयोगाने सगळी एकमेकांच्या जवळ आलेली आहेत. आमचे गुरु आम्हाला म्हणायचे साठे काही मंडळी ही आपल्या गेल्या जन्मातली घेणेकरी असतात आणि काही मंडळी ही गेल्या जन्मातली आपली देणेकरी असतात. जे घेणेकरी आहेत त्यांच्यासाठी आयुष्यभर आपल्याला करावं लागतं आणि जे देणेकरी आहेत ते आपल्याला स्वतःहून देत राहतात. असं आहे. कर्मयोगे तुझं कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली. ते तू आपुली मानली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. अरे तू म्हणतो हे शरीर माझं आहे, त्या शरीरावर तुझा अधिकार आहे का. तुझा अधिकार असता तर आजारी पडताना त्या आजाराने विचारलं असतं तुला की येऊ का तुझ्या शरीरात प्रवेश करू का. हां जसं घरात प्रवेश करताना बेल वाजवतात ना येऊ का म्हणून. हां तसं म्हणले तुला विचारून तो रोग तुझ्या शरीरात प्रवेश केला असता. अरे तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाही आहे, मग जर तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाही तर बाकीच्या गोष्टीवर सत्ता कुठली आली. हां तुझे तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थवळे श्रीराम. एका दुर्बरा कारणे नाना नीचांची सेवा करणे. नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम. एक म्हणले पोट भरण्यासाठी अनेकांची हंजी करावी लागते, लोकांची मनं सांभाळावी लागतात पैसे मिळवायचे म्हणजे. एका दुर्भरा कारणे
अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा असं म्हटलेलं आहे. एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी. अरे, ज्याने आपल्याला पोटाला दिलं म्हणजे जो आपल्याला पगार देतोय तो कोण आहे? आपला मालक आहे. मग ती सरकारी नोकरी असो, प्रायव्हेट नोकरी असो का कुठली असो, तो कोण आहे? आपला मालक आहे. म्हणजे आपण आपलं शरीर त्या मालकाला 8 तास विकलेलं आहे. 8 तास 12 तास जी काही आपली ड्युटी असेल तेवढी, त्याच्यावरती सत्ता कोणाची? त्याची सत्ता आहे. मग जो आपल्याला पोटाला देतो त्याच्यासाठी आपण 8 तास 12 तास देतो. मग ज्याने एवढं अखंड शरीर दिले त्याच्यासाठी आपण किती वेळ देतो? जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी. माझेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवाची लागली चिंता. मेघवर्षी जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी श्रीराम. अरे, अहर्निशी ज्या भगवंता, त्या भगवंताला आपली काळजी लागलेली आहे. सकळ जीवांची लागली काळजी. तो एकट्या आपली काळजी करत नाही. जेवढी जगात जीव आहे त्या सगळ्यांचीच काळजी करतो. सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकली गेलायसे नाही. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवाची लागली चिंता. मेघ वरुषे दयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरे श्रीराम. भूमी धरली धराधरे, प्रकट होई जे दिन करे. ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का श्रीराम. ऐसा कृपाळू देवादिदेव, नेणवी दयाचे लाघवा. जो सांभाळी सकळ जीव, कृपाळूपणे श्रीराम. भूमी धरली धराधरे, त्या भगवंताची सत्ता किती आहे? समुद्रे मर्यादा नोलंडावी, ही आज्ञा माझी. त्या भगवंताची सत्ता किती आहे? मेघाने वृष्टी करावी, चंद्राने प्रकाश द्यावा, औषधी द्याव्यात, सूर्याने उष्णता द्यावी आणि समुद्राने आपली मर्यादा उल्लंघू नये, ही आज्ञा कुणाची? त्या भगवंताची. सिंधू मर्यादा धरी श्रीराम. भूमी धरली धराधरे, प्रकट होई जय दिन करे. ऐसी सृष्टी सत्ता मात्र, चालवी जो का श्रीराम. हे सगळं ज्याच्या सत्तेने हे विश्व चाललेलं आहे त्याला आपण विसरलोय. भूमी धरली धराधरे, प्रकट होई जय दिन करे. ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का श्रीराम. ऐसा कृपाळू देवादिदेव, नेणवे दयाचे लाघव. तो सांभाळी सकळ जीव, कृपाळूपणे श्रीराम. ऐसा कृपाळू देवादिदेव, असा हा देवांचा देव कोण आहे? कृपाळू आहे. नेणवे दयाचे लाघव, त्याची ही सगळी सृष्टीची कला आपल्याला कळत नाही. नेणवे दयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव, कृपाळूपणे श्रीराम. सकळ जीवांचा करतो सांभाळ, सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतोय. आपण पाहतो एखाद्या भिकाऱ्याला आपण 2 पैसे नाही दिले म्हणून तो काही उपाशी राहत नाही, किंवा आपण 2 पैसे दिले म्हणून त्याचं चाललंय असंही काही नाही आहे. त्याचं चालवणारा तो आहे असं वाटतं. कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती वाढवी, श्रीपती सवेदोनी, असा तो आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडू निधरती विषय काम. ते प्राणी दुरात्मे आधव, केले पावते श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडू निधरती विषय काम. असा सर्वात्मा आणि सर्वांचं कल्याण चिंतणारा, सर्वांचं हित चिंतणारा परमात्मा, त्याला सोडायचं आहे आणि विषयात गुंतायचं आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडू निधरती विषय काम. ते प्राणी दुरात्मे अधम, केले पावती श्रीराम. ते अधम प्राणी आहेत, त्यांना केलेल्या कर्माची फळं मिळणार आहेत. केले पावती श्रीराम. रामे विण जे जे आस, तितकी जाणावी नैराश्य. माझे माझे सावकाश, सिनची उरे श्रीराम. रामेविण जे आस, रामाशिवाय जी आस आहे ना ती सगळी काय आहे?
बाकी नैराश्य आहे, माझं माझं म्हणायचं आहे, शेवटी आपलं काहीच नाही, शेवटी जड झाले ओझे टाकून गेला, अशीच गत आहे. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषय चिंतित जावा. ज्याला वाटतंय आपल्याला क्षीण व्हावानं, मग त्यांनी विषयाचं चिंतन करत राहावं. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषयो चिंतित जावा. विषयो न मिळता जीवा तगबग सुटे श्रीराम. त्या जीवाला तो विषय मिळाला नाही ना, तो बेचैन होतो. बघा, लहान मुलांच्या हातातला मोबाईल काढून घ्या, ते मूल एकदम बेचैन होतं. आपण तर बघितले, त्या मुलाच्या हातात आईने काढून घेतले, ते पोरगे गेले, जेव देऊन टाकला. म्हणजे तो विषय एवढा आहे माणसाला, त्या विषयात इतका मनुष्य गुंतून गेलाय, तो विषय क्षणभर जरी आपल्याला मिळाला नाही तर तो जीव बेचैन होऊन जातो. विषयो न मिळता जीवा तगवग सुटे श्रीराम. सांडो निराम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतना. त्यासी कैचे समाधान लोलंगतासी श्रीराम. जयास वाटे सुखाचे असावे. कुणाला वाटत नाही सुख असावं म्हणून. मुळात परमार्थच कशासाठी? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, याच्यासाठीच परमार्थ आहे. मग ज्याला वाटतं आपल्याला सुख मिळावं त्याने काय करावं? जयास वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. त्याने भगवंताच्या भजनी लागावं. स्वजन सर्वही स्वजन सकळही त्यागावे दुःख मुळगजे. आपले जे स्वजन आहेत आणि जे दुःखाला कारणीभूत आहेत त्यांचा त्याग करावा म्हणून सांगितलंय. आता स्वजन म्हणजे आपल्या जन्माबरोबर जन्माला आलेले, म्हणजे आपण आई वडील म्हणतो, ते आपल्यावर आलेत का? नाही, आधी आई वडील नंतर आपण आलो. आपले बहीण भावंड कोणी मोठे असतील, कोणी लहान असतील, कोणी आपल्या आधी जन्माला आले, कोणी आपल्या नंतर जन्माला आले. आपली पत्नी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, मग आधी आपण आलो, मग नंतर ती जन्माला. असे स्वजन म्हणजे आपण एकटे जन्माला आलो, पण आपल्यावर कोण आलंय? आपल्या त्या पिंडावरती जे संस्कार आहेत ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर घेऊन आपण जन्माला आलो आहे. आणि हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे भगवंताच्या आड येत आहेत. त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण आणलं पाहिजे. आणि जे आप्त स्वजन आहेत पण जे परमार्थाच्या आड येत आहेत त्यांचा त्याग करावा म्हणून सांगितलं. आईचा त्याग करू नये असं शास्त्र सांगतं. पण भरताने आपल्या आईचा त्याग केला म्हणजे आईचं ऐकलं नाही. आईचं वचन ऐकायला पाहिजे ना. कैकेयीचं ऐकलं का भरताने? कैकेयीने सांगितलं, बरं झालं म्हटले, ते दशरथ गेले आणि राम वनवासाला गेला, आता तुला राज्यावर बसायला मोकळी झाली, मीच मागून घेतले म्हणले वर. तेव्हा भरत आपल्या आईला काय म्हणतो? मातान तू वैरिणी वनास भ्रात्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात. श्रीरामा ते वलकल देता कानचे जळले हात. उभी न राही पळभरे येथे काळे कर्जावनी मातान तू वैरिणी. तू जरी सांगत असशील की रामाकडे जाऊ नको, रामाला परत आणण्यासाठी, पण मी जाणार. आणि त्याने रामाकडे गेला, रामाने दिलेल्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाचं राज्य भरताने चालवलं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलं? ती रामप्राप्तीच्या आड आली म्हणून तिचंही वचन त्यांनी ऐकलं नाही. मोठ्या भावाचं ऐकावं हे आहे, पण रावण रामप्राप्तीच्या आड यायला लागल्यानंतर बिभीषणाने त्याचाही त्याग केला. गुरुचं ऐकावं असं शास्त्रवचन आहे, पण वामनाला त्रिपाद भूमी दान करताना बळीराजाने आपल्या गुरुचं पण ऐकलं नाही. म्हणजे जे जे भगवंताच्या आड येत आहेत असे कोणी असतील तर त्यांचा यथोचित मान काय असेल ते ठेवून पण आपल्याला भगवंताची सेवा मात्र त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं सांगितलं. स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळ जे म्हणलं. जेथे वासना झोंबोनी पडे तेणेचे अपाय दुःख जडे. म्हणून विषय वासनामुळे तो एक सुखी श्रीराम. या विषय वासनेच्यामुळे एखाद्याला खूप खायची सवय आहे,
तरी काय होणार, त्रासच होणार आहे की नाही. म्हणजे तो विषय, खाणं हा विषय आहे, पण तो अति झाला तर तब्येत बिघडण्याला कारणीभूत ठरेल. पाहणं हे चांगलं आहे, पण अति पाहायला लागला तर डोळ्याच्या खाचा होऊन जातील. ऐकणं हे चांगलं आहे, पण DJ बीजे लावून ऐकत बसला तर कानाचे पडदे फाटतील. म्हणजे विषय आहेत, पण ते मर्यादित स्वरूपात असतील तर शरीराला त्रास होत नाही. पण त्याची जर मर्यादा त्याने उल्लंघन केली तर मात्र त्या विषयाचाच आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून विषय वासनामुळे तो एक सुखी श्रीराम. विषयजनित जे जे सुख तेथेचे होतसे, परम दुःख पूर्वी गोडांती शोक नेमस्ता हे श्रीराम. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. या विषयाच्या अंगभूत असणारं सुख ते सुरुवातीला सुख वाटतं, पण अंती दुःखाला कारणीभूत ठरतंय. परमार्थ सुरुवातीला कडू वाटतोय, पण अंती सुखकारक आहे. तैसे विषय सुखाची गोडी गोड वाटे परिते कुडी. म्हणून आवडी रघुनाथी धरावी श्रीराम. ऐकोने बोले भाविक कैसेन घडीची सार्थक. सांगा स्वामी यमलोक चुके जेणे श्रीराम. मग एक भाविक होता, म्हणतो देवा गुरुनाथा मला सांगा. काय सांगा? कैसेने घडीची सार्थक. माझ्या या नरदेहाचं सार्थक कसं होईल? माझा जन्म मृत्यूचा फेरा कसा चुकेल ते सांगा. सांगा स्वामी यमलोक चुके जेणे श्रीराम. देवाचे वास्तव्य कोठे तो मज कैसेने भेटे. दुःख मूळ संसार सुटे कोडे परी स्वामी श्रीराम. देवाचे वास्तव्य कुठे? देव कुठे राहतो? देवाचे वास्तव्य कोठे तो मज कैसेने भेटे. तो मला कसा भेटेल? दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी श्रीराम. हा दुःख मूळ का संसार तुटून जाईल असं काही मला सांगा. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती मज नाश करावा श्रीराम. आजपर्यंत देवा मी देवाचं नावच घेतलं नाही. तो देव कसा आहे जाणण्याचा प्रयत्न केला नाही. सुखाच्या मागे लागलो पण सुख मिळालं नाही. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोने आले. भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन कळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देहबुद्धी वळेना. पण आता मला झालंय काय? उपरती मज रामे जाहले पूर्ण कामे. आता मला उपरती झाली, यातनं बाहेर पडावं असं वाटतंय. उपरती मज रामे जाहले पूर्ण कामे. सकल भ्रम विरामे राम विश्राम धामे. घडी घडी मन आता रामरूपी भरावे. आता त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी मला प्रयत्न करायचे ते सांगा. देवाशी वास्तव्य कोठे तो मज कैसे भेटे. दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी श्रीराम. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती मज दीनाशी करावा श्रीराम. वक्ता म्हणे हो ऐक एक भावे. भगवत वचन करावे तेणे होईजे स्वभावे समाधान श्रीराम. वक्ता म्हणाला भगवत भजन कर म्हणजे तुझ्या मनाला समाधान प्राप्त होईल. कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन. कशी मी करू म्हणाले मी भगवंताचं भजन कसं करू ते सांगा. माझं हे चंचल असणारं मन एका जागी कसं स्थिर होईल ते सांगा. बघा काय म्हटलंय. कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. ऐसा म्लान वदने बोले धरिली सुदृढ पाऊले. कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे श्रीराम. अत्यंत नम्र भावनेने विचारतोय. गुरुची पावलं धरलेली आहेत. कंठ सद्गदित झालाय, डोळ्यातनं अश्रू येत आहेत की सोडवा मला या दुःखातनं. देखोने शिष्याची अनन्यता. आता शिष्य हा त्रिविध तापाने तापलाय पाहिलंय. जो त्रिविध तापे तापला तो परमार्थाशी योग्य झाला. या त्रिविध तापाने तापलेला मनुष्यच परमार्थाला योग्य आहे.
तव्यावरती पोळी होते हे खरं आहे. तव्यावरती पोळी टाकली, तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाला, पोळी काही झाली नाही. म्हणले तव्यावर पोळी टाकल्यानंतर पोळी होते खरं आहे, पण का झाली नाही? म्हणले तवाच तापला नाही. तवा तापला असता तर 5 मिनिटात पोळी झाली असते म्हणाले. खालचा गॅस बंद झाले लक्षातच नाही आहे. म्हणजे तवा तापला नाही, पोळी कशी होईल? त्रिविध तापाने मनुष्य तापून गेला की मग तो परमार्थाला योग्य होऊन जातो. देखोन शिष्याची अनन्यता भावे ओढला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेला आता पुढले समासे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपणाम समाजदशम. श्रीराम समर्थ, श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आता सद्गुरू आपल्या शिष्याला भगवत भजन कसं करावं ते सांगतील. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. नानादेही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती गाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगानुयुगी आत्मा राम आमूचा, दास म्हणे महिमान बोलवे वाचा. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव भजन लोटांगण भजन जीवनादयान प्रेमी आलिंगन आनंद पूजन. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.